नमस्कार मित्रांनो, बघा आपण आता इकडे राजुरीला आलेला आहेत. आता ह्यांचं नाव पत्ता सांगतील. सांगा तुमचं नाव पत्ता सर. औषराव कुंडलिक गोडगे, राहणार राजुरी, हो. तालुका कराडा, जिल्हा उस्मानाबाद. चुलतीचं सांगा आता. चुलते, समाधी काढलेले नामदेव गोडगे हां यांची समाधी आपण काढलेली आहे. हम्म. आणि ते त्यांच्यापासून म्हणजे त्यांना फरक पडला त्याचा. हा त्यांना म्हणजे घरी शांतता नव्हती, शांतता ही सगळी लाभली. हो. आणि बघा मित्र, ह्यांचे चुलतेच्या घरामध्ये ह्या बाजूला इथे एक 2 समाध्या होत्या. ते 2 समाध्या आपण काढल्या. त्यांचं काही घरात सुख समाधानी, शेतात पाणी नाही टिकणं, असे बरेच प्रॉब्लेम होते. ते आपण समाधी काढून 8-9 वर्ष झाले. आता इथं एक समाध आहे, आपल्याला ही समाध काढायची. समाध काढायची म्हणजे मित्रांनो काय होतं, ह्याचे ते मेन कारण आता बघा, ही समाध पडझड झालेली आहे, दगड पडलेत. तर ही समाधीचा एक खडा पण हल्ला नाही पाहिजे. पहिले एक पत्ते, दुसरं पत्ते ह्या समाधीचं असं असतं की रोज ह्याचा अगरबत्ती दिवा रोजची रोज ह्याची सेवा झाली पाहिजे, तरी तुम्हाला मेवा देतं. नाहीतर ही समाध आहे, माणसाला समाध घ्यायला लावते, असं असतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जी समाध असेल, भूत भैरवासा पित्र बाकीचे काही जे असेल बाजू, ही जी मित्रांनो माणसाला त्रास करते, ती का करते ह्याच्या मागायला मोठं एक कारण असं आहे बंद, की त्या माणसाला, त्या मेलेल्या मृत्यूला असं वाटतं का, अगर त्या आत्म्याला असं वाटतं की ह्याला त्रास दिला की आपल्याला मुक्तता भेटेल, ह्याला त्रास दिला की आपल्याला मुक्तता भेटेल, आणि आपल्याला ह्या आत्मेमधून कुणीतरी आपल्याला स्वर्गलोकामध्ये प्राप्ती करून देणाऱ्या माणसाच्या हुडकिण्याच्या प्रयत्नामध्ये ते दुसऱ्या माणसाला त्रास करतात. ते काही जाणून बुजून त्रास करत नाहीत, अगर काही नाही. त्यांना फक्त भूताच्या येवणीमधून पित्र येवणीमध्ये जायचं असतं. आणि भूतामध्ये येवणी असल्यानंतर त्यांना भूत पिशाच खवीस राक्षस ही काय करते मित्रांनो, त्या माणसाला त्रास करतात. त्रास काही होऊ शकतो. कोण येड लागणं, कोण कपडे फाडणं, कोणी बडबड करणं, आणि घरात काही मानसिक त्रास होणं, त्या घरामध्ये संतती मोहरी नाही वाढू देणं, असे भरपूर त्याचे अलग अलग प्रकार आहेत मित्रांनो. जसा माणसाचा मृत्यू झाला तसा ती जास्त त्रास करतो. म्हणून आपल्याला ही काही पूजापाठ करून आपण रात्री गेलतो, हिची पूजापाठ करून आता आपल्याला सकाळी आणि पूजापाठ करून आता बाहेर काढून ह्यांचं विसर्जन करायचं. आणि ह्यांना ह्याची एक 12 महिने पूजा असते, की काही मंत्र जप करून पित्राचा, काही भस्मक मंत्र, काही बाबा मुक्ती मंत्र म्हणून असे 2-4 जर आमुष्याला पूजा करून त्यांना मुक्ती द्यायची. आणि त्याला भूत येवणीत असतील, पिशाच येवणीत असतील, त्याच्यातून येवणीतून त्यांना पितृदेवभावामध्ये घालायचं, म्हणजे त्यांचा मरणाचा फेरा चुकला जातो. म्हणून हे मित्रांनो माहिती राहावी म्हणून एक व्हिडिओ काढलेला आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण लवकरच भेटू. राम राम.